नमस्कार, मी विशाल गोसावी. आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपण नाशिक जिल्ह्यातील विविध महत्त्वाच्या नेत्यांच्या मुलाखती घेत आहोत. विधानसभेच्या दृष्टिकोनातून त्यांचे विचार काय आहेत, जनतेमध्ये जाऊन ते कशा पद्धतीने जनतेला साथ घालत आहेत, जनतेशी संवाद साधत आहेत, हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याच पद्धतीने आज जर आपण नजर टाकली तर कोविडमध्ये मोठी जनसभा असलेले राजकीय वारसा नाही, परंतु राजकीय दृष्टिकोनातून जिल्ह्यात महत्त्वाची भूमिका त्यांनी मांडली आहे. त्याच पद्धतीने जिल्हा परिषदचे सदस्य, गटनेता तसेच चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, भाजपचे नाशिक ग्रामीण उपजिल्हाध्यक्ष, नाशिक जिल्हा कांदा बटाटा सहकारी संस्थेचे चेअरमन होते. त्याच पद्धतीने यांसारखे विविध भूषण पद त्यांनी भूषवले आणि नाशिक जिल्ह्यातील एक महत्त्वाचं नाव, महत्त्वाचे नेते म्हणजे डॉक्टर आत्माराम कुंभारडे सर. आपले मी प्रथमतः प्रबंधमध्ये स्वागत करतो. नमस्कार, थँक्यू. नक्कीच सर, एक विशेष आनंद आपल्याशी या ठिकाणी चर्चा करताना, मुलाखत घेताना होत आहे. म्हणजे जिल्ह्याच्या राजकारणामधील जे काही महत्त्वाचे व्यक्ती आहेत त्यामध्ये आपलं नाव अग्रगण्य घेतलं जातं. विविध सामाजिक संस्थांमध्ये आपण काम करत आहात, राजकीय संस्थांमध्ये काम केलेलं आहे. त्याच पद्धतीने शेतकऱ्यांची अर्थवाहिनी म्हणून बघितलं जाणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या आपण 2012 पासून त्या ठिकाणी सदस्य आहात. चांदवडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अशा विविध क्षेत्रामध्ये काम करत असताना आपण आज जिल्हा परिषद सदस्य देखील आहात, पंचायत समितीमध्ये देखील पद भूषवलेले आहात. म्हणजे जे लोकांच्या सेवा करणारे जे काही संस्था आहेत त्यामध्ये आपण काम करून चुकलेले आहात. खऱ्या अर्थाने आपण या सर्व गोष्टींवरती चर्चा करणार आहोत. परंतु ह्या चर्चेला सुरुवात करत असताना आम्हाला आपल्याला ऐकायला आवडेल की आपली नेमकी सुरुवात कुठून झाली, आपलं बालपण, शिक्षण काय सांगता येईल? खरं तर मी शेतकरी कुटुंबातला आहे. आई वडील दोन्ही अशिक्षित होते. शेती हा त्यांचा व्यवसाय होता आणि मी माझ्या 3 भावंडांमधला सगळ्यात छोटा. माझ्या पाठची एक बहीण. आणि शिक्षण, प्राथमिक शिक्षण पन्हाळे या छोट्याशा गावी घेतलं आणि साधारणतः 5वी ते 10वीचं शिक्षण काजी सांगवीला त्या ठिकाणी घेतलं. पण काजी सांगवीला जात असताना आम्हाला सायकल नव्हती, कुठली व्यवस्था नव्हती. रोज पायी जावं लागायचं. सकाळी त्या ठिकाणी आपण शाळेत निघायचं, सायंकाळी शाळेतनं यायचं आणि दिवसभर शेतात काम करायचं. जेवढा वेळ मिळेल तेवढा शेतात काम करायचं. शेती मोठी होती, जनावरं होती, सगळ्या गोष्टी होत्या, द्राक्षबाग होत्या आणि त्यामुळं मोठा राबता आमच्याकडं मजूर वर्गाचा असेल, गडी वर्गाचा असेल असा असायचा. आणि आमचे वडील शिस्तीने अतिशय कडक होते. त्यामुळे आम्हाला रिकामट्या वेळेमध्ये शेतीचं काम केल्याशिवाय पर्याय नव्हता. आणि अशा परिस्थितीमध्ये साधारणतः 12वी पर्यंत मी त्या ठिकाणी काजी सांगवी असेल, नाशिक असेल असं शिक्षण घेतलं आणि शेती पण केली. म्हणजे शेतीमध्ये बारे देण्यापासून, सोंगणी करण्यापासून, सुडी रचण्यापासून, 6 बैली नांगर राखण्यापासून सगळी कामं शेताची केलेली आहेत. आणि अशा कामातून खऱ्या अर्थानं मी शेतीत प्रचंड कष्ट करावं लागतात ह्या भीतीपोटी खऱ्या अर्थानं शिकलो. आणि मग वैद्यकीय शिक्षणासाठी खऱ्या अर्थानं औरंगाबादला माझं त्या ठिकाणी नंबर लागला. सुरुवातीला तर मी 12वी पास झाल्यानंतर BSc मायक्रोला ऍडमिशन पण घेतलं. 2 महिने त्या ठिकाणी KTHM कॉलेजला क्लास पण सुरू झाले, शिक्षण पण सुरू झालं. आणि अचानक दिवाळीला घरी आलो आणि एका पोत्यात पाऊस पडला म्हणून त्या ठिकाणी आमचं घर गळलं आणि पोत्याच्या थप्पीच्या खाली तो कॉल पडलेला होता डॉक्टरकीचा. आणि तो उचलला, वडिलांनी बघितलं, वगैरे काय आलेलं आहे. म्हणजे 1 महिन्यापूर्वी आलेला कॉल मला माहित पण नव्हता. आणि त्या कॉलच्या आधारे मी त्या ठिकाणी औरंगाबादला गेलो. ऍडमिशन तसं लेट झालं होतं, परंतु त्यावेळचे आमचे प्राचार्य PY कुलकर्णी, द्वारकाभाऊ पात्रेकर त्यांचं ते कॉलेज होतं. त्यांनी मला शेतकऱ्याचा पोरगा म्हणून सगळ्यात शेवटचं माझं लेट ऍडमिशन म्हणून त्या ठिकाणी घेतलं आणि मी डॉक्टर झालो. आणि डॉक्टर झाल्यानंतर त्या ठिकाणी 96ला शिक्षण पूर्ण झालं आणि मुंबई सारख्या ठिकाणी खऱ्या अर्थानं प्रॅक्टिस करण्याचा योग आला. आणि मुंबईमध्ये रात्रंदिवस त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये 800 रुपयाच्या मामूली पगारावरती त्या ठिकाणी काम करावं लागलं. परंतु मी असं कधीच म्हटलं नाही की मी 6 तास ड्युटी करेल, 8 तास ड्युटी करेल, 12 तास करेल. परंतु 24 तास मी रूम सुद्धा घेतलेली नव्हती. हॉस्पिटलमध्ये ज्या बेडवर जागा मिळेल त्या ठिकाणी झोपायचं आणि रात्रंदिवस काम करायचं. त्याचा फायदा असा झाला की प्रचंड मोठा अनुभव वैद्यकीय क्षेत्रामध्ये मला अनेक पेशंट पाहिल्या कारणाने आला. आणि माझ्या वैद्यकीय व्यवसाय ज्या वेळेस मी चांदवडला सुरू केला त्याचा फायदा खऱ्या अर्थाने तेव्हा मला झाला. आणि थोड्याच कालावधीत म्हणजे मला वेटिंग राहिलंच नाही. पहिल्याच दिवशी मी 20-25 पेशंट पाहिले. नंतर कधीही मी 100च्या खाली पेशंट पाहिले नाही. जवळजवळ 10 वर्ष 15 वर्ष जो पण प्रॅक्टिस करत होतो तोपर्यंत.
आणि प्रॅक्टिस करत असताना प्रचंड लोक जनसेवेची खऱ्या अर्थानं आवड निर्माण झाली. गोरगरिबांचे दुःख कळाले, त्यांच्या वेदना कळाल्या, त्यांची गरिबी कळाली आणि याच्यामधून खऱ्या अर्थानं मी जनभावनेमध्ये जनसेवेमध्ये ओढून गेलो, ऑटोमॅटिक ओढला गेलो. कारण आजही परिस्थिती त्या लोकांची इतकी दयनीय आहे, जो सर्वसामान्य खेड्यात काम करतो. आपल्या तालुक्याचा जर विचार केला तर 112 खेड्यांचा हा तालुका आहे. चांदवड, वडनेर, वडाळी, धोडांब असे 4-5-6 मोठे गावं सोडली तर राहिलेली सगळी लोक ही ग्रामीण भागात आपला उदरनिर्वाह करतात आणि त्यांना साधं राहण्यासाठीचं सुद्धा अजून चांगलं घर नाही. आपण जर बघितलं दिंडोरी बघा, निफाड बघा, बागायत एरिया आहे, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रत्येक घरापुढे 4 चाकी वाहन आहे, 2-2 मोटरसायकली आहे. पोरं फॉरेनला शिकतात किंवा नाशिकला शिकतात, स्वतःचे फ्लॅट घेऊन राहतात. तीच वस्तुस्थिती मात्र चांदवडला शेतीला पाणी नसल्या कारणानं, सिंचनाची व्यवस्था नसल्या कारणानं, MIDC नसल्या कारणानं, मूलभूत सुविधा नसल्या कारणानं इथला प्रत्येक तरुण हा शिकल्यानंतर घरीच थांबलेला आहे आणि ती परिस्थिती अजूनही तेवढी काही बदललेली नाही. म्हणून खऱ्या अर्थानं त्या वेदना प्रॅक्टिस करत असताना मला जाणवत होत्या की लोकांचे छोटे छोटे प्रश्न असतात. तहसीलला काहींचे प्रश्न असतात, पंचायत समितीमध्ये कोणाचे प्रश्न अडतात, जिल्हा परिषदेचे कोणाचे प्रश्न अडतात, कोणाचे पोलीस स्टेशनला प्रश्न अटकतात, त्या ठिकाणी PLRला प्रश्न अडकतात आणि सहजासहजी त्यांना कोणी मदत करत नाही. सर्वसामान्य मोठ्या पुढाऱ्यापर्यंत ते जायला घाबरतात किंवा त्यांना पोहोचू देत नाही किंवा एजंट लागतो, कोणाच तरी मध्यस्थी करून मग त्या पुढाऱ्यापर्यंत आमदार खासदारापर्यंत जावं लागतं आणि अशा वेळेस त्यांचे प्रश्न सोडवण्याची कोणी दखल घेत नाही. हे प्रश्न घेऊन लोक माझ्याकडे यायचे, त्यावेळेस वेदना व्हायच्या की साला राजकारणात गेल्याशिवाय हे प्रश्न सुटणार नाही. आणि माझ्या गावाने 2002ला मला ती संधी उपलब्ध करून दिली. पहिल्यांदा मला सोसायटीचं त्या ठिकाणी संचालक केलं आणि लागलीच त्यांनी मला चेअरमन पण बनवलं आणि आज तागायत मी त्या सोसायटीमध्ये आहे. काही काळ चेअरमन म्हणून राहिलो, काही काळ सदस्य म्हणून राहिलो. आजही लोक त्या ठिकाणी मला सोसायटीमध्ये आजही 2002 पासून तर आजपर्यंत ठेवलेला आहे. ठेवण्याचा उद्देश एकच होता की कधीतरी NDCची निवडणूक लढेल या उद्देशाने खऱ्या अर्थानं मी गावच्या सोसायटीमध्ये सहभाग घेतो. अन्यथा गावच्या राजकारणात मी भाग घेत नाही. गावच्या राजकारणाचा मला इंटरेस्ट पण नाही. आणि तिथून पुढे खऱ्या अर्थानं माझ्या राजकीय करिअरला सुरुवात झाली आणि 2007ला पहिल्यांदा जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याचा योग आला. जिल्हा परिषदची निवडणूक तशी संघर्षात्मक झाली, कारण त्यावेळेस मी शिरीष भाऊ कोतवाल साहेबांचं बोट धरून राजकारणात आलो. परंतु उमेदवारी मिळवण्याच्या काळामध्ये थोडासा गैरसमज झाला आणि भाऊंच्या सेकंड फळीतील कार्यकर्त्यांनी माझ्या प्रचाराला त्यांना येऊ पण दिलं नाही. तळेगाव रोवी गटातनं मी ती उमेदवारी केली. मेसेज असा गेला की या ठिकाणी डॉक्टर साहेबांना पाडायचं आहे, परंतु भाऊंचाही नाईलाज झाला, तेही इकडे येऊ शकले नाही. अशा अटीतटीमध्ये त्या काळचे तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे, भाजपाचे तालुका अध्यक्ष यांच्या विरोधात ती फाईट झाली आणि ती फाईट मी जवळजवळ 1200 मतांनी जिंकली आणि तिथून राजकारणाला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. आणि मग त्यानंतर खऱ्या अर्थानं पुन्हा पंचायत बाजार समितीची निवडणूक लागली. तिथेही मी निवडून आलो, मोठ्या मताधिक्याने निवडून आलो. तालुक्यातली 1 नंबर 2 नंबरची मतं मी घेतली. उपसभापती म्हणून त्या ठिकाणी काम केलं. नंतर मात्र 2014ला त्या ठिकाणी 13ला मी काँग्रेसची साथ सोडली. नाही, ठीक आहे ना. आता आपण या ठिकाणी गाव पातळीवरती राजकारण करत होतात, परंतु एक गाव पातळीचा कार्यकर्ता जेव्हा जिल्हा पातळीवरती काम करायला लागतो त्याला मोठा संघर्ष करावा लागतो. त्या संघर्ष काय आपल्या वाटेला आला? प्रत्येक ठिकाणी संघर्षच आहे. माझी राजकीय निवडणूक संघर्षातनं गेलेले आहे, माझं जीवन सुद्धा संघर्षातूनच घडलेलं आहे. शेती करता करता माझं शिक्षण झालेलं आहे. म्हणजे तुम्हाला कदाचित खोटं वाटेल की 11वी 12वीला मी जेव्हा नाशिकला KT कॉलेजला ऍडमिशन घेतलं, आमचे मोठे बंधू त्या ठिकाणी B.Pharm करत होते, LLB करत होते. त्यावेळेस आम्ही एक 10 बाय 10च्या रूम मध्ये राहत होतो. तिथंच आमचं जेवण बनवायचो, तिथंच राहायचो, तिथंच आमचे स्वतःचे कपडे धुवायचो, साफसफाई करायचो आणि राहायचो. म्हणजे साधा खानावळीसाठी सुद्धा आमच्याकडे पैसे नव्हते. ही वस्तुस्थिती आहे. शेतकरी कुटुंबातले असल्या कारणानं त्याला लाजायचं काही कारण नाही. म्हणून गरिबी पण पाहिलेली आहे, श्रीमंती पण पाहिलेली आहे आणि संघर्ष पण पाहिलेला आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीतून मी गेलेलो आहे. बरोबर. आपण आता मगाशी उल्लेख केला तो शिरीष भाऊ कोतवालचा. त्यांच्या ज्या प्रमुख निवडणुका होत्या विधानसभेच्या, त्याच्यामध्ये आपलं देखील महत्त्वाचं कॅम्पेन आम्ही बघितलं. नक्की त्याच्या काय आठवणी सांगशाल? खरं आहे ना, शिरीष भाऊंची 2004ची निवडणूक ते हारले आणि संपूर्ण तालुक्याने त्यांच्याबरोबर मी काम करत होतो. तालुक्यातली जनता असं म्हणत होती की आता भाऊंचं राजकारण संपलंय.
परंतु भाऊने अतिशय उभारीनं आम्हाला सगळ्यांना बरोबर घेतलं. मी असेल, संपतराव असेल, आणखी तालुक्यातले सवंगडी असेल, यांना बरोबर घेतलं आणि काँग्रेसचे आम्ही 3 वेळ सदस्य त्यावेळेस निवडून आलो. वडनेर गटातनं संपतराव वक्ते आले, भाऊ त्या ठिकाणी दुगाव गटातनं आले, मी तळेगाव रोही गटातनं आलो आणि तालुक्यातल्या एक एक सत्ता काबीज करायला सुरुवात केली. एक एक सत्ता ताबीज करायला सुरुवात केली. आणि मधल्या काळात त्यांनाही वाटलं होतं की 2009ची निवडणूक आपण राष्ट्रवादीकडनं लढू, पण तो वेळेवर राष्ट्रवादीने तिकीट दिलं नाही. आणि एबी फॉर्म भरल्यानंतर, आपला फॉर्म भरल्यानंतर अचानक उमेदवारी पुन्हा उत्तमभाऊ भालेरावांना त्या ठिकाणी घोषित झाली. आणि आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला की आता भाऊ तुम्ही अपक्ष उभे राहा. आणि भाऊंना मानसिकता नसताना सुद्धा ती निवडणूक आम्ही कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी त्यांना उभं केलं आणि प्रचंड मतांनी त्यावेळेस निवडून आणलं. बरोबर. आणि ती संपूर्ण निवडणूक मी माझ्या डोळ्यासगट रात्रन पहाट दिवस पहाट करून त्यांच्या सोबत राहिलो. लोकांनी त्यांना पसंती दिली आणि मोठ्या फरकाने भाऊ त्यावेळेस निवडून आले. बरोबर. नक्कीच. म्हणजे एक कार्यकर्ता कसा असावा तर तो डॉक्टर आत्माराम कुंभारेंसारखा असावा. नक्कीच. आणि पुढे आपल्याला देखील राजकारणात विविध ठिकाणी संधी मिळाली. त्याचा आपण विचार केला तर चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 2009 मध्ये आपण त्या ठिकाणी प्रवेश केला. आज तागायत आपण त्या ठिकाणी संचालक आहेत किंवा त्या ठिकाणी काम करत आहेत. काय बदल झाला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपण आल्यापासून? कृषी उत्पन्न बाजार समिती खऱ्या अर्थानं 2009ला मी पहिली निवडणूक लढलो आणि त्यावेळेस उपसभापती म्हणून काम केलं. त्या काळामध्ये भाऊ आमदार होते, मी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उपसभापती होतो. पण 2009 ते साधारणतः 5 वर्षाच्या कालखंडामध्ये थोडीशी प्रगती त्या ठिकाणी झाली, पण खरी प्रगती बाजार समितीची 2016 नंतर झाली. त्यावेळेस आपण सभापती होता? हा, मी सभापती होतो. 2016ला मी स्वतंत्र पॅनल त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं त्या ठिकाणी उभा केला आणि जवळजवळ आमच्या 13 जागा निवडून आल्या आणि समोरच्यांच्या जवळ 6 जागा त्या ठिकाणी निवडून आल्या. त्यावेळेस कृषी उत्पन्न बाजार समितीचं उत्पन्न अवघं 80 लाखापासून तर 1.25 लाखापर्यंत 1 लाखापर्यंत होतं. म्हणजे मागचे तुम्ही जर 2009 पासून किंवा त्याच्या अगोदर पासून जर बघितलं तर बाजार समिती जेमदेम कर्मचाऱ्यांचा पगार देऊन शिल्लकीमध्ये विकास कामं करण्यासाठी पैसे नव्हते. आणि त्यावेळेस बाजार समिती कर्जात पण होती अगोदर. आणि ती कर्ज नील होऊन कुठेतरी बाजार समिती रुळावर यायची वेळ आली आणि मी 2015ला खऱ्या अर्थानं बाजार समितीचं चेअरमन झालो. आणि चेअरमन झाल्यानंतर पहिली गोष्ट केली असेल तर मी रोख पेमेंट सुरू केलं. त्यावेळेस काय असायचं की उधारी असायची. व्यापारी वर्ग 1-1 महिन्याने, 2-2 महिन्याने, 15-15 दिवसांनी, 20-20 दिवसांनी, 1-1 वर्षाने पेमेंट करायचा. त्यामुळे या ठिकाणी येणारा शेतकरी नाराज व्हायचा की या ठिकाणी पेमेंट मिळत नाही, म्हणून तो दुसऱ्या बाजार समितीला प्रेफर करायचा. इथूनच लोक पिंपळगावला जायचे, इथूनच लोक लासलगावला जायचे. हे माझं जेव्हा लक्षात आलं चेअरमन पदी बसल्यानंतर, सगळ्यात अगोदर मी व्यापाऱ्यांची मिटिंग घेतली आणि त्यांना सांगितलं की आपल्याला रोख पेमेंट चालू करायचं आहे आणि आपल्याला कुठल्याही परिस्थितीत रोख पेमेंट चालू केल्याशिवाय इथली आवक वाढणार नाही, शेतकऱ्यांचा विश्वास निर्माण होणार नाही. आणि व्यापारी वर्गाने त्या ठिकाणी मला साथ दिली आणि खऱ्या अर्थानं ती रोख पेमेंट सुरुवात झाली आणि आवक लोकांना कळायला लागलं की नाही या ठिकाणी रोख पेमेंट मिळत आहे. आणि भावामध्येही सरासरी आमची चांगली असायची. चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचं मागच्या 5-7 वर्षाचं तुम्ही जर दैनंदिन बघितलं तर इतर बाजार समित्यांपेक्षा आमच्या बाजार समितीची सरासरी जास्त असायची. पर्यायी आवक वाढली, व्यापारी संख्या वाढली, व्यापारी संख्या वाढल्या कारणानं कॉम्पिटिशन झालं आणि लोकांचा विश्वास निर्माण झाला. जे उत्पन्न 1 कोटीच्या आत होतं, आत बाहेर होतं, ते उत्पन्न 4 कोटीवर गेलं. आज तगायत 4 कोटीच्या पुढे उत्पन्न वार्षिक त्या ठिकाणी निघायला लागलं. त्याचा फायदा असा झाला की त्या ठिकाणी सगळे इन्फ्रास्ट्रक्चर उभे करता आले. गोडाऊन्स असतील, सेट्स असतील, अंतर्गत रस्ते असतील, वाहनतळ असेल, कॉन्क्रिटीकरण असेल, ऑफिस अद्ययावत इमारत असेल, पेट्रोल पंप असतील, ह्या सगळ्या सुख सुविधा त्या ठिकाणी उत्पन्न वाढल्या कारणाने निर्माण करता आल्या. आणि बाजार समितीची गुणवत्ता, पारदर्शकता निर्माण केल्यामुळे आज पिंपळगाव नंतर, लासलगाव नंतर प्रमुख बाजार समिती म्हणून चांदवडचं नाव घेतलं. आणि ती सगळी प्रगती साधारणतः 2015 पासून तर 2022 पर्यंत मला सभापतीचा कार्यकाळ मिळाला, त्या काळात करता आले. आणि आज शेतकऱ्यांची एक हक्काची बाजारपेठ म्हणून चांदवडकर बघितलं जातं. नक्कीच. खऱ्या अर्थाने आपण जर यामध्ये बघितलं तर शेतकरी पुत्र ज्यावेळेस या ठिकाणी पदावरती पोहोचतो आणि लोकांच्या समस्या सोडवतो तेव्हा नक्कीच शेतकऱ्यांचा विचार होतो. नक्कीच त्यामुळेच बाजार समितीचा विकास झाला असावा असं आपल्याला या ठिकाणी नमूद करावं लागेल. त्याच पद्धतीने आपण 2014 मध्ये काँग्रेसची साथ सोडली, आपण भाजपमध्ये त्या ठिकाणी प्रवेश केला. नेमकी काय कारण असेल? नाही, काय झालंय की
काँग्रेसमध्ये गेली जवळजवळ 10 ते 11-12 वर्ष मी काम केलं. परंतु काही थोडेसे मतभेद मधल्या काळात नंतरच्या काळात सुरू झाले 2010 नंतर. काही कार्यकर्त्यांनी गैरसमज केले असतील किंवा आमच्यामध्ये मतभेद झाले असतील किंवा आमच्यामध्ये कम्युनिकेशन गॅप वाढला असेल. ह्या गोष्टीमुळे माझ्या ज्या कार्यकर्त्या होते, मी ज्यांच्या जीवावर मोठा झालो किंवा ज्यांनी मला मोठं केलं, त्या कार्यकर्त्यांचे मानपान खऱ्या अर्थानं मान सन्मान जपल्या गेले नाही. त्यांना योग्य अशी ट्रीटमेंट आमच्या नेते मंडळीकडनं त्या ठिकाणी मिळाली नाही. आणि माझी अपेक्षा होती की मला त्यावेळेस साहेबांनी शब्द दिला होता की पुढच्या वेळेस डॉक्टरांची इच्छा असेल तर ते आमदारकी लढतील. ते चिन्ह मला कुठे लक्षात आली नाही. आणि पर्यायानं खऱ्या अर्थानं प्रत्येक क्षणोक्षणी त्या ठिकाणी अन्याय होत राहिला. त्या अन्यायाला कंटाळून खऱ्या अर्थानं मी काँग्रेस पक्ष त्यावेळेस सोडला. बरोबर. नक्कीच आपण भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये असं वातावरण त्यावेळेस तयार झालं होतं की डॉक्टर आत्माराम कुंभारडे यांना उमेदवारी आता भाजपकडे दिली जाणार आहे. पण अचानक असे काय राजकारणाची गणिती फिरली की ती उमेदवारी दुसऱ्याकडे द्यावी लागली? खरं तर भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश करण्या अगोदर वरिष्ठ नेत्यांशी अनेक बैठका आमच्या झाल्या होत्या. बरोबर. सुरेश बाबा पाटील यांच्या मार्गदर्शनाने त्यावेळेस मी भारतीय जनता पक्षामध्ये मी प्रवेश केला. आणि विनोदजी तावडे साहेब त्यावेळेस विरोधी पक्ष नेते होते. त्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला आम्ही उमेदवारी देऊ. आणि मी म्हटलं की मला उमेदवारी देणार असेल तरच माझा प्रवेश करा, अन्यथा करू नका. मग माझा प्रवेश त्यावेळेस मतदारसंघात झाला. ज्या ज्या उमेदवारांना त्यांना उमेदवारी द्यायच्या नव्हते त्यांचे प्रवेश प्रदेश कार्यालयात झाले. माझा प्रवेश मात्र त्यावेळेस हा मतदारसंघात झाला. ह्याच अर्थाने झाला होता की हा आमचा भविष्यातला कॅन्डिडेट आहे. तोपर्यंत ह्या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाला तसा चेहराही नव्हता. मी प्रवेश केल्यानंतर संपूर्ण वातावरण या ठिकाणी बदललं. वातावरण चेंज झालं. भारतीय जनता पक्षाचं वरती मोदी सरकार असल्या कारणाने केंद्रामध्ये संपूर्ण खाली मोदीमय वातावरण तयार झालं. मोदीमय लाट तयार झाली होती. आणि अशातच शेवटच्या 15 दिवसामध्ये राहुल आहेर जे डॉक्टर आत्ताचे आमदार आमचे, त्यावेळेस ते सिडको मधून उमेदवारी करणार होते. सिडको पश्चिम मधून त्यावेळेस उमेदवारी करणार होते, नाशिक मध्य पश्चिम मधून. पण अचानक त्यांच्या वडिलांनी म्हणजे कैलासवासी दौलतराव आहेर साहेबांनी, त्यावेळेस ते आरोग्य मंत्री पूर्वीचे, त्यांनी त्यांना ह्या मतदारसंघात खऱ्या अर्थानं उमेदवारी करायला भाग पाडलं. त्यांच्या डोक्यात काय कॅल्क्युलेशन असतील मला माहित नाही. आणि शेवटच्या 1 आठवड्याभरामध्ये 15 दिवसामध्ये माझी उमेदवारी त्या ठिकाणी कट झाली. आणि कार्यकर्त्यांचा मोठा हिरमोड झाला. कारण एक तर मी काँग्रेस सोडलेली होती, भाजपमध्ये प्रवेश उमेदवारी मिळणार म्हणून केलेली होती. काँग्रेसने माझ्यावर अन्याय केला होता, भाजपाने पण अन्याय केला. कार्यकर्त्यांमध्ये चलबिल निर्माण झाली. आणि कार्यकर्त्यांनी मला आग्रह धरला की डॉक्टर साहेब काही करा, तुम्हाला उभं राहावंच लागेल. आम्ही काँग्रेस सोडलेली आहे, मी भाजपामध्ये आलो, भाजपाने आपल्याला नाकारलेला आहे किंवा भाजपाने आपली उमेदवारी टाळली आहे, आपल्यावर अन्याय केला आहे, आपल्याला उभंच राहावं लागेल. कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव त्या ठिकाणी मला निवडणूक उभी राहावं लागली. आणि निवडणूक मोठ्या प्रमाणात मी उभी केली. म्हणजे तालुक्यामध्ये 2 नंबरची मतं मला मिळाली. 1 नंबर आणि माझ्यामध्ये अवघ्या 3-1 हजाराचा फरक आहे. मतदारसंघामध्ये मला 3 नंबरची मतं मिळाली. त्यावेळेस स्ट्रॉंग फाईट होती. एनसीपीचे माझे आमदार उभे होते, काँग्रेसकडनं माझे आमदार उभे होते, शिवसेनेचा बलाढ्य उमेदवार होता. त्यानंतर DS आहेरांची चिरंजीव राहुल आहेर मोठा घरातलं मोठं नाव होतं. यांच्याबरोबर फाईट देणं सोपं नव्हतं. तरी जनतेचं प्रचंड माझ्यावर प्रेम होतं, कारण मी तशी कामं केली होती, जनतेची सेवा केलेली होती. जनतेच्या हृदयामध्ये मी होतो, घराघरामध्ये मी पोहोचलेलो होतो. जनता त्यांच्या घरातलं मला समजते आजही, तेव्हाही समजत होती, आजही समजते. आणि त्याचा फायदा असा झाला की लोकांनी मला तब्बल जवळजवळ 29,407 मतं दिली. त्यावेळेस मला एखाद्या पक्षाचं तिकीट असतं तर मी 100% आमदार झालो असतो. आणि आज तालुक्याची जी दुरावस्था आहे, पाण्याचा प्रश्न मिटत नाही, मूलभूत सुविधा मिटत नाही, शिवछत्रपतीचं स्मारक होत नाही, अहिल्यादेवींचं स्मारक होत नाही, एकलव्याचं मंदिर होत नाही, अनेक समस्या आहे. मूलभूत पाणी प्रश्न खऱ्या अर्थानं मूलभूत प्रश्नांची सोडवणूक पाहिजे तशी या ठिकाणी झालेली नाही. ज्या प्रश्नावर मी बीजेपी मध्ये गेलो होतो, मी एकच प्रश्न त्या ठिकाणी घेऊन गेलो होतो. माझ्या नेत्यांकडनं मला अपेक्षा होती की माझा तालुका हा दुष्काळी आहे. मागच्या वर्षाचं तुम्ही जर उदाहरण घेतलं, दरवर्षी आमच्याकडे 5-50 गावांना टँकर येतात, चालू होतात. देवळाची तीच परिस्थिती आहे. देवळ्याचा तुमच्या चनकापूर कालव्याचा प्रश्न अजूनही मिटलेला नाही, 40 वर्ष झाले. आमचाही पुणेगावचा प्रश्न आता ह्या वर्षी मिटला, अन्यथा 40 वर्ष तोही मिटलेला नव्हता. ओझरखेडचं पाणी अजूनही आमचं वायगाव पर्यंत येत नाही. छोटे छोटे आमचे लपा बांधारे ते पूर्ण झालेलं नाही. जांबुटक्याचं आज कुठेतरी भूमिपूजन झालं. त्या ठिकाणी आमच्या धोडंब्यामध्ये का सोंड्याचं धरण म्हणून आहे, ते अजून झालं नाही. मग कार्डो म्हणून इथं केद्राईच्या खाली धरण आहे, ते आमचं झालं नाही. हत्यार म्हणून हा प्रश्न जयचंद कासलेवाल्यांपासून चाललेला आहे, तो सुद्धा प्रश्न अजून सुटलेला नाही.
अनेक छोटे छोटे जर हे लपा बांधारे बांधले तर त्या 4-4 गावांचा पाणी प्रश्न सुटेल आणि हा दुष्काळी कलंक जो आमच्यावर आहे तो खऱ्या अर्थाने मिटेल असं मला वाटत होतं की भारतीय जनता पक्षात जाऊन ते होईल. आणि आज सगळ्यात महत्वाचं, मध्ये 20-30 वर्ष या ठिकाणी कुठलंही पाणी येत नव्हतं. पूर्वी तुम्हाला माहिती आहे पुणेगाव झालं, ओझरखेड झालं म्हणून एक कॅनल तरी आला. मध्ये मधल्या काळामध्ये मराठवाड्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी, तूट भरून काढण्यासाठी राज्य शासनाने 2015च्या आसपास निर्णय घेतला की पश्चिम वाहिन्यांचं जे पाणी गुजरातकडे वाहून जातं, मुंबईकडे वाहून जातं, अरबी समुद्राला जातं, ते अडवायचं आपल्या हद्दीमध्ये आणि ते डोंगराच्या अलीकडे उचलून टप्प्याटप्प्याने ते पूर्वेकडे टाकायचं. पर्यायानं तापी भागात जे मिळतं ते तापीला द्यायचं, गोदावरी भागात जे मिळतं ते गोदावरीला द्यायचं, तिकडे कृष्णा वैतरणा खोऱ्यात मिळतं ते त्यांना द्यायचं. अशी शासनाने धोरणात्मक हा निर्णय घेतला आणि त्या निर्णयानंतर आता नवीन पाणी उपलब्ध होतंय ते म्हणजे नारपारचं. मधल्या काळामध्ये ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपण बघितलेलं असेल, माननीय राज्यपाल महोदयांनी त्या ठिकाणी नारपार गिरणा प्रकल्पाला मंजुरी दिली आणि राज्य शासनाने लगेच पुढच्या मंत्रिमंडळाच्या याच्यामध्ये त्याला प्रशासकीय मंजुरी दिली. पुढच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्याला त्याची निविदाही काढली, त्याला निधी वर्ग केला. तब्बल जवळजवळ 7.5 का 8.5 हजार कोटी रुपये त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले. त्याचा फायदा देवळा, बागलाण या तालुक्यांचा पाण्याचा प्रश्न खानदेशचा मिटला. मग त्याचबरोबर आमच्याकडे गोदावरी खोऱ्यामध्ये 3 प्रकल्प होते. पहिला प्रकल्प होता नारपार, आपला पार गोदावरी. दुसरा प्रकल्प आहे दमनगंगा, एकदरे, वाघाड. तिसरा प्रकल्प आहे त्या ठिकाणी तुमची गारगाई, देवनदी आणि वैतरणा. आणि आजच मी लाईव्ह टीव्ही बघत होतो किंवा मंत्रिमंडळाचे मुवमेंट्स बघत होतो. आज असं कळालं की गोदावरी खोऱ्यातल्या त्या 3 योजना आहे, त्यापैकी 2 योजनांना राज्यपालांनी मंजुरी दिली आहे आणि आजच्याच कॅबिनेटला प्रशासकीय मंजुरी पण झाली असं पण कळतं. मग गोदावरी खोऱ्यातल्या 2 योजना, ज्या की गारगाई योजना मगाशी जी बोललो, तिने संपूर्ण सिन्नर तालुक्याला पाणी मिळणार आहे. चांदवडची परिस्थिती आणि सिन्नरची परिस्थिती सारखीच आहे, ते दोन्ही तालुके दुष्काळी आहे. मग सिन्नरच्या लोकप्रतिनिधींनी उठाव केला. मग त्या ठिकाणी हेमंत गोडसे साहेब असतील, त्या ठिकाणी आत्ताचे खासदार राजाभाऊ गोडसे असतील, कोकाटे साहेब असतील, यांनी एकत्रित येऊन त्यांच्या तालुक्याचा प्रश्न सरकारच्या पाठीमागे मिटून घेतला. त्या योजनेला मंजुरी पण मिळाली. वाघाड, मगाशी जी तुम्हाला एकदरे वाघाड जी योजना म्हटलो, त्या योजनेत जर त्यालाही मंजुरी मिळाली असेल तर मराठवाड्याचा प्रश्न मिटणार आहे. 4-5-6 TMC पाणी त्यांना मिळणार आहे. मग आमची एकमेव योजना त्या ठिकाणी मंजूर नाही झाली, ती म्हणजे पार गोदावरी. ती जर मंजूर झाली तर आमच्या चांदवडचा प्रश्न मिटेल, येवल्याचा प्रश्न मिटेल, पुढचा भविष्य वैजापूरचा प्रश्न मिटेल आणि आमचा चांदवडवर जो दुष्काळाचा शिक्का आहे, अवर्षण प्रवण तालुका म्हणून तालुक्याची जी नोंद आहे महाराष्ट्राच्या नकाशावर, ती पुसल्या जाईल. खऱ्या अर्थानं त्याच्यात कुठेही काम झालं नाही, हे आमचं दुर्दैव आहे. आणि यासाठी खऱ्या अर्थानं मी भारतीय जनता पार्टी बरोबर गेली 10 वर्षापासून आहे की हा पाण्याचा प्रश्न मिटला पाहिजे. कारण शेतीला जर पाणी मिळालं, शेतकऱ्यांना काय पाहिजे? शेतकऱ्यांच्या पोरांना नोकऱ्या सुद्धा नको. 24 तास जर पाणी मिळालं ना, जे आज 1-2 लाख रुपये उत्पन्न घरात येतं ना, ते 10-20 लाखाने येईल. प्रत्येकाच्या घरापुढे 4 चाकी येईल. प्रत्येकाची मुलं ऐशा आराम करतील. प्रत्येकाची मुलं फॉरेनला शिकायला जातील किंवा चांगल्या उच्च कॉलेजला शिक्षण घेतील. आज सिमेंटच्या साध्या झोपड्यामध्ये राहणारी संख्या पण 20-25% आहे. जे घर 10 वर्षापूर्वी लोकांनी बांधले त्याला साधं प्लास्टर नाहीये. लोकांना वाटत नाही का चांगलं राहावं, चांगलं उच्च शिक्षण घ्यावं, उच्च राहणीमान असावं. खऱ्या अर्थानं ही अतिशय दैनंदिन परिस्थिती आमच्याकडे, दैनिक म्हणजे काय म्हणतो आपण त्याला शब्द नाही, अशी गरिबीची हलाखीची परिस्थिती आमच्या तालुक्यामध्ये आहे. ती सुधारायची असेल तर एक चांगलं व्हिजन असलेल्या नेत्याला निवडून दिलं पाहिजे आणि ते व्हिजन मी ठेवून आहे. नक्कीच आपण बघू शकतात की पक्ष आहे, वरिष्ठ आहेत आणि त्या ठिकाणी चुकत असेल तर त्याविरुद्ध बोलण्याचे धाडस, आणि ते धाडस या ठिकाणी नक्कीच आत्माराम कुंभारे साहेब दाखवतात. खऱ्या अर्थाने आपण जनता जे आपल्यावर विश्वास ठेवत आहेत की आपले प्रश्न मांडले गेले पाहिजेत, आपला नेता आपले प्रश्न मांडू शकतो, आपला नेता त्या ठिकाणी आपल्या विरुद्ध आवाज उठवू शकतो. परंतु अनेक वेळेस आपण बघितलं जातं की पक्ष आणि नेत्यांच्या दबावाखाली यासारखे अनेक नेते पुढे बोलत नाही, परंतु डॉक्टर आत्माराम कुंभारे साहेब याला अपवाद ठरतात आणि जनतेचे प्रश्न त्या ठिकाणी बेधडकपणे मांडताना दिसतात. म्हणजे आपण देखील आता मुलाखत घेत असताना त्यांनी अनेक प्रश्न त्या ठिकाणी बोलून दाखवले आणि त्यांचा अभिमान जनतेला वाटावा असं त्यांनी बोललं की स्वतः ते भाजप पक्षामध्ये आहेत, सत्ताधारी पक्षामध्ये आहेत, त्यांच्या विरुद्ध आवाज उठवणं किंवा
समस्यांविषयी बोलणं याला देखील मोठं धाडस लागतं आणि ते धाडस नक्कीच डॉक्टर आत्माराम कुंभारे साहेब आपल्यामध्ये आहे. मी या ठिकाणी या ठिकाणी व्यक्त करतो. महत्वाचा मुद्दा येतो तो पाणी प्रश्नाचा. पाणी प्रश्न सध्या चांदवड तालुक्यामध्ये पेटलेला दिसून येत आहे. त्या संदर्भात आपलं विजन काय असणार आहे किंवा त्या संदर्भात आपण काही विचार केलेला आहे का? खरं तर चांदवड तालुक्याचं राजकारण मला जेव्हापासून कळतंय तेव्हापासून, म्हणजे लहान असेल, शाळेत जात असेल तेव्हा स्वर्गवासी जयचंदजी कासलीवाल त्या ठिकाणी उपोषणाला बसली होती. ही आम्ही शाळेत शिकत असताना आम्हाला त्यावेळेस आमची बुजुर्ग सांगायचे की आम्हाला पण लक्षात यायचं की कोणतरी उपोषणाला बसलाय, 15 दिवस झाले, आठवडे झाले, आणि तो पाणी प्रश्नावर. तेव्हापासून हा खऱ्या अर्थानं चांदवड तालुक्याच्या पाण्याचा प्रश्न अजून सुटलेला नाही. आणि आज तागायत त्या प्रश्नाकडे पाहिजे तशा गांभीर्यानं लक्ष दिलं गेलं नाही, किंवा दिलंही गेलं असेल तरी तो सुटला नाही. आज मधल्या काळामध्ये खऱ्या अर्थानं गोदावरी खोऱ्यामध्ये ओझरखेड असेल, तुमचं पुणेगाव असेल, वाघाड असेल, करंजवन असेल, तिसगाव असेल, हा धरणांचा समूह त्या ठिकाणी आहे. आणि त्या धरणातनं थोडंफार प्रमाणामध्ये पाणी ज्या त्या भागामध्ये कॅनलद्वारे म्हणा, पाटाद्वारे म्हणा, किंवा उपसा सिंचनच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळालं. आणि 40 वर्षानंतर या ठिकाणी पहिल्यांदा शासनाने निर्णय घेतला की पश्चिम नदी वाहिन्यांचं पाणी हे पूर्व नदी वाहिन्यांमध्ये टाकायचं आणि तापी खोऱ्याचा अनुशेष, गोदावरी खोऱ्याचा अनुशेष हा भरून काढायचा. त्यामध्ये पार गोदावरी हा प्रकल्प चांदवड तालुक्याला पाणी देऊ शकतो. मग ह्या प्रकल्पाला जर खऱ्या अर्थानं चालना दिली, त्याचा DPR मंजूर करून घेतला, शासनाकडनं त्याला मंजुरी घेतली, तर चांदवड तालुक्यातला पाणी प्रश्न मिटू शकतो. पण तोही कसा? चांदवड तालुक्याचा पाणी प्रश्न मिटवण्यासाठी तिथं त्या प्रकल्पांतर्गत 3 योजना आहेत. दोन योजना आहेत, योजना क्रमांक 3 आणि योजना क्रमांक 4. योजना क्रमांक 3 मध्ये साधारणतः 11 धरणांचा समूह आहे आणि त्यामध्ये 1.5 TMC पाणी उपलब्ध होणार आहे. आणि ते पाणी पुणेगाव समूहात पडणार आहे. म्हणजे पुणेगाव धरणामध्ये किंवा जे मांजरपाडा धरण पाणी पुणेगावमध्ये टाकतात त्याच्यात पडणार आहे. आणि ते पाणी पडलं तर ते आहे त्या एक्झिट स्ट्रक्चरने, म्हणजे पुणेगाव, दरसवाडी आणि पुढे येवला आणि पुढे मराठवाडा, अशा पद्धतीने फक्त 1.5 TMC पाणी मिळू शकतं. तसंच योजना क्रमांक 4 आहे उपसा सिंचन योजना. त्यामध्ये 6 धरणं आहे आणि त्या 6 धरणांचं पाणी करंजवन मध्ये पडणार आहे. आणि मुळात करंजवन धरण हे 5.5 TMCचं आहे, 5 ते 6 TMCचं आहे. आणि नवीन अतिरिक्त पाणी 3-3.5 TMC जर पडलं तर साधारणतः करंजवनची क्षमता 7-7.5 TMC पर्यंत जाते. मग अशा पद्धतीमध्ये करंजवन मध्ये पडणारं पाणी मात्र चांदवड तालुक्याला त्याचा काहीच फायदा नाही. ते ऑटोमॅटिक आहे त्या फ्लोने तुमचं मराठवाड्याला जाणार आहे. मग पुणेगाव मधून किंवा करंजवन मधून हायराईज कॅनल जर केला, साधारणतः धोडंबापर्यंत पाणी उचललं किंवा आमच्या कानमंडळापर्यंत पाणी उचललं आणि तिथून पुढे डोंगराच्या पोटापोटाने जर पूर्व भागापर्यंत दिलं तर चांदवड तालुक्याचा दुष्काळ कायमस्वरूपी मिटू शकतो, हे मी खात्रीशीर सांगतो. आणि तसा DPR बनवायचं काम चाललंय, परंतु त्याच्यामध्ये अजून हायराईज कॅनलचा कुठेही उल्लेख मला आढळून येत नाही. त्याच्यासाठी आम्हाला लढा उभा करावा लागेल, त्याच्यासाठी आम्हाला शासनाशी भांडावं लागेल, त्याच्यासाठी मुद्दामून प्रयत्न करावे लागतील की जेणेकरून ते पाणी चांदवडला मिळालं पाहिजे. जसं आजच्या बातमीमध्ये तुम्ही बघितलं असेल न्यूजपेपरमध्ये, कुठेतरी लोकनामाचे संपादक माझ्या मते श्याम उगले साहेबांची मी मुलाखत सायंकाळी बघितली. तर त्या ठिकाणी 2 प्रकल्पांना आज शासनाने मंजुरी दिलेली आहे. कुठलं? गारगाई, देवनदी आणि वैतरणा या प्रकल्पाला मंजुरी दिली. त्या प्रकल्पामध्ये सिन्नर तालुक्याला 5.5 TMC पाणी मिळालं. किती? त्यापैकी शेतीच्या सिंचनासाठी किंवा शेतीच्या पाण्यासाठी 3.5 TMC राखून ठेवलं. आणि तिथं 2 इंडस्ट्रीज आहेत, त्यांना राहिलेलं पाणी देतं. भविष्यातला सिन्नर तालुका हा नाशिक जिल्ह्यातला सगळ्यात श्रीमंत आणि सुजलाम सुफलाम तालुका असणार आहे. मग ते स्वप्न आम्हाचं नाही का? मग ते गोदावरी खोऱ्यात त्यांना पाणी मिळतं, आम्ही पण गोदावरी खोऱ्यातच आहोत ना. मग आमच्यावर का अन्याय? याच्यासाठी खऱ्या अर्थानं लढलं पाहिजे, लढावं लागणार आहे. आणि त्या स्वप्नाला स्वप्नच म्हणावं लागेल. कारण पुणेगाव पूर्वी झालं म्हणून 40 वर्षांनी आज पाणी आलं. जेव्हा ह्या नारपारचं पाण्यावर आमचं आरक्षण होईल चांदवडचं, आम्हाला ते पाणी आरक्षित केलं जाईल, आमचं हायराईज कॅनल मंजूर होईल, त्या दिवशी डोंगराच्या पोटापोटाने जेव्हा पुढे भागात पाणी जाईल त्यावेळेस राहिलेला 70% तालुका हा पाण्याखाली आल्याशिवाय राहणार नाही. आणि दुसरी महत्वाची बाब आहे, आमचा तालुका हा तापी आणि गोदावरी खोऱ्यात मोडला जातो. मग आज नारपार गिरणामध्ये तापी खोऱ्यामध्ये 10.5 TMC पाणी आलं. किती पाणी आलं?
देवळ्यासह खानदेशला 10.5 TMC पाणी त्या ठिकाणी मिळणार आहे. आणि आमच्याकडे साधारणतः पूर्व भागातली 35 ते 40 गावं तापी खोऱ्यात येतात. आम्हाला त्याही खोऱ्यामधून साधारणतः मग तुम्ही झाडी एरणगाव मधून द्या, नाही तर परसूल मधून द्या, लिफ्टद्वारे त्या 40 गावांचा पण आम्हाला त्या ठिकाणी सहभाग करावा लागेल. हा मोठा लढा उभा केल्याशिवाय चांदवड तालुक्याचा पाणी प्रश्न मिटणार नाही, सुटणार नाही. लोक म्हणतात की इलेक्शनच्या तोंडावरच पाणी प्रश्न येतो, परंतु पूर्वी जरी इलेक्शनच्या तोंडावर पाणी प्रश्न आले असतील, आज मात्र नव्यानंही पाणी उपलब्ध होत आहे. याची खऱ्या अर्थानं तरुणांनी अभ्यास केला पाहिजे, सर्वसामान्य शेतकऱ्यांनी याचा अभ्यास केला पाहिजे. हे नवीन जे उपलब्ध होणारं पाणी आहे याच्यावरती जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळणार नाही किंवा आमचा तालुका आरक्षित केला, आमचं पाणी हक्काचं बाजूला करणार नाही, तोपर्यंत भविष्यात कधी पाणी मिळणार नाही. आणि ते मला संधी मिळाली तर मी 100% तो प्रश्न मार्गी लावेल, म्हणजे लावेल. नक्कीच. आपण बघितलं की चांदवडचा पाणी प्रश्नामुळे अनेक त्या ठिकाणी बघू शकतात की तरुण हे बेरोजगार आहेत, शेतीला उत्पन्न नाही, त्यामुळे खऱ्या अर्थाने चांदवड तालुका हा कुठेतरी विकासापासून दूर होताना दिसून येत आहे. आणि ज्यावेळेस डॉक्टर आत्माराम कुंभारे साहेबांना या ठिकाणी संधी मिळेल ते या ठिकाणी या पाण्या प्रश्नासाठी प्रयत्न करतील, असा त्यांनी या ठिकाणी उल्लेख या ठिकाणी जाणीवपूर्वक केलेला आहे. आणि त्याच पद्धतीने अपराजित योद्धा म्हणून आपल्याकडे बघितलं जातं. आणि त्यावेळेस आपला 2014 मध्ये पराभव झाला, त्यावेळेस डॉक्टर आत्माराम कुंभारे साहेब खचले असं वाटलं होतं आपल्याला. मी आतापर्यंत जेवढ्या निवडणुका लढलेलो आहे त्यातली अपक्ष निवडणूक सोडली तर एकही निवडणूक मी हरलेलो नाही. ती केवळ जनतेच्या प्रेमामुळे. जनता जनार्दन माझ्या पाठीशी खंबीर उभी तेव्हाही होती, आजही आहे, उद्या राहील. कारण मी जनतेची कधी फसवणूक केलीच नाही, जनतेशी कधीही चुकीचं वागलो नाही. त्यांच्या सुखदुःखात असेल, रात्री पहाटी असेल, म्हणजे आमच्या भाषेमध्ये 24/7 म्हणजे 24ही तास आणि 7ही दिवस अशी माझी सेवा असते. आजही रात्री पहाटी कधीही मला फोन आला तर मी उठतो, त्याचं काम करतो. आज हक्काचा माणूस म्हणून माझ्याकडे लोक बघतात. कारण कोणाचं डीपी जळाली असेल तर पहिला फोन मला येतो, कोणाचं तहसीलमध्ये काम अडलं असेल तर पहिला फोन मला असतो, कोणाचं पोलीस स्टेशनला काम अडलेलं असेल तर डॉक्टर कुंभारे लोकांना दिसतो, पंचायत समितीमध्ये कोणी अधिकारी काम करत नसेल तर पहिला फोन मला असतो, जिल्हा परिषदमध्ये काम अडलेलं असेल तर लोक मला फोन करतात. आणि सकाळपासून सायंकाळपर्यंत ही लोकांची कामं मी करत असतो. आणि ही कामं करत असल्यामुळे लोकांची भावना निर्माण झाली की हा सर्वसामान्यांचा माणूस आहे, हा कधीही अवेलेबल होतो, कधी एजंटची गरज पडत नाही, मध्यस्थीची गरज पडत नाही. कोणीही अडला निडला, मग तो विरोधक असो, पक्षातला असो, कोणाचंही काम करण्याची मानसिकता माझी असते, कामाचा कधी कंटाळा नाही. त्यामुळे लोकांच्या मनामध्ये मी घर करून बसलेलो आहे. 2014ची निवडणूक मी हारलो. हरण्याचं कारण आमच्याकडे 4 उमेदवार उभे राहिले, आमच्याकडे असलेल्या मतामध्ये डिवायडेशन झालं आणि कळत नकळत आमच्या मताचं डिवायडेशन झाल्यामुळे राहुल दादा आमदार झाले. अन्यथा आमच्यामध्ये कुणी एक उमेदवार कमी असता तर ह्या भागातला, ह्या परिसरातला आमदार झाला असता, किंवा आमच्या सिनियर लोकांनी मोठं मन केलं असतं राजकारणातील आणि मला पक्षाची उमेदवारी दिली असतील एखाद्या, तर मी 100% त्यावेळेस आमदार झालो असतो आणि सगळे प्रश्न 100% सोडवलेले असते. मला खात्री आहे ज्या दिवशी मला संधी मिळेल या मतदारसंघाचं लोकप्रतिनिधी म्हणून किंवा आमदार म्हणून काम करण्याची, हे सगळे प्रश्न सोडवल्याशिवाय मी राहणार नाही. आणि सोडवले नाही तर मी या तालुक्याला तोंड पण दाखवणार नाही. का? ते प्रश्न सोडवणं सहज शक्य आहे ना, त्यासाठी भांडलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. मी जेव्हा जिल्हा परिषदला काम करायचो ना, अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांच्या बरोबरीचा निधी माझ्या मतदारसंघात आणायचो. गटनेता म्हणून मी भारतीय जनता पार्टीचा एक खंबी चेंडूला तंबू लावून धरला होता. जिल्हा परिषदच्या कुठल्याही अधिकाऱ्याची अशी हिंमत होत नव्हती की डॉक्टर कुंभारेंचं काम अडवावं किंवा माझ्या कार्यकर्त्याचं काम अडवावं किंवा माझ्या मतदारसंघात एखादा निधी आणायचा असेल तर त्या निधीला कधी त्यांनी अडथळा दिला नाही. राज्यातलं एकमेव उदाहरण आहे, मी जिल्हा परिषद सदस्य आता होतो तेव्हा आम्ही अपंग कल्याण योजनेतून सामूहिक निधीतून अपंगांसाठी 48 कोटी रुपयाचं अपंग भवन उभं केलं. राज्यातलं एकमेव उदाहरण जिल्हा परिषदचं. असं विधायक काम करून दाखवलं. का? तर मला असं वाटत होतं की माझ्याकडे साधारणतः चांदवड, बागलाण, जांदगाव, येवला आणि ह्या परिसरामध्ये साधारणतः 6,500 अपंग आहेत. यांना त्यांचं काम करण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी जायचं असेल तर त्यांना कोणी घेऊन जात नाही. म्हणून त्यांच्यासाठी मी राहण्याची तिथे व्यवस्था केली, त्यांना एज्युकेशन देण्यासाठी, त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी उद्योग व्यवसाय निर्माण करावा म्हणून मोठं त्या ठिकाणी अपंग भवन उभारणं केलं. की दूरदृष्टी होती की तो इथं आल्यानंतर त्याला बसायला जागा मिळावी,
त्याला टॉयलेट व्यवस्थित त्या ठिकाणी असावं, त्याला एखादा स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी उद्योग करायचा असेल तर ते उद्योग सुद्धा तिथे निर्माण करावे, हे विजन घेऊन त्या ठिकाणी ती इमारत उभी केलेली आहे. अजून त्या इमारतीमध्ये पुढच्या सुखसुविधा निर्माण केल्यानंतर ह्या परिसरातली, या 4-5 तालुक्यातली अपंग मंडळी त्या ठिकाणी येऊन आपले प्रश्न मांडू शकेल, किंवा एखादा अधिकारी त्या ठिकाणी त्यांना उपलब्ध करून दिला तर त्यांची कामं इतर ऑफिसला फिरण्याऐवजी एका ठिकाणी होतील, हा त्या हेतू होता. आणि अनेक जिल्हा परिषदच्या माध्यमातून, खऱ्या अर्थानं लघुपाट बांधाऱ्याच्या माध्यमातून खूप किटीवर केले. म्हणजे आमच्या पांझर नदीवरती जेवढे किटीवर झाले ते जिल्हा परिषदेच्या मार्फत झालेले. मोठ्या मोठ्या नद्यांना, छोट्या छोट्या नद्यांना, ओळ असतील, नाले असतील, ते पाणी अडवण्याचं मोठ्या प्रमाणात काम त्या ठिकाणी उभं केलं. अनेक शाळांच्या इमारती त्या ठिकाणी दिल्या, अनेक आरोग्याच्या सुविधा उभ्या केल्या, अनेक PSC त्या ठिकाणी दिल्या, अनेक पशुवैद्यकीय दवाखाने त्या ठिकाणी दिले, अंगणवाडीच्या इमारती दिल्या, दलित वस्ती असेल, आदिवासी वस्ती असेल, या सगळ्या वस्त्यांचा विकास करण्यासाठी खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात निधी आणला. ती कामाची खऱ्या अर्थानं चुणूक प्रशासनाला पण माहिती आहे, गाव तालुक्यातल्या सगळ्या जनतेला पण माहिती आहे. म्हणूनच लोकांमध्ये एक विश्वास निर्माण झाला. हा अभ्यासू आहे, हा कणखर आहे, हा भिडतो, हा भांडतो, लोकांसाठी रस्त्यावर येतो. अनेक आंदोलनं केली आहे ना. कांद्याचे भाव पडले त्यावेळेस रस्ता रोको केलाय. आमच्या पुणे गावाला पुढे पाणी जात नव्हतं, त्यासाठी अनेक वेळा उपोषण केली आहे. ओझरखेडचं पाणी वाया गावाला जात नव्हतं, अनेक वेळा उपोषण केलेली आहे. माझ्यावर तर 4-5 केसेस सरकारने दाखल केल्या रस्ता रोकोच्या. मला आजही फॉरेनला जायचं असेल तर कोर्टाची परवानगी घ्यावी लागते. कोर्टाची परवानगी घेऊन मला फॉरेनला जावं लागतं. शेतकरी ज्या दिवशी शेतकरी अडचणीत आला, ज्या वेळेस शेतकरी अडचण आला, त्यांच्यासाठी रस्त्यावर सुद्धा उतरायला मी मागं पुढं पाहत नाही. मग ते सरकार माझं असो किंवा विरोधाचं असो. आणि 2019ला मी मार्केटमध्ये सभा झाली होती देवेंद्र फडणवीस साहेबांची, त्यावेळेस ते मुख्यमंत्री होते, की राहुल दादांबरोबर पुन्हा 2019ला मी प्रचारात सहभागी झालो. मला 19ला पण उमेदवारी पाहिजे होती, पण मिळाली नाही. तरी परंतु भारतीय जनता पार्टीचं केंद्रात आणि राज्यात सरकार असल्यामुळे मला असं वाटलं की राहिलेले प्रश्न सुटतील. म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांच्या त्या सभेमध्ये मी भाषण केलं. अजूनही कदाचित ती क्लिप युट्यूबवर तुम्हाला सापडेल. की साहेब, एकच माझी इच्छा आहे, मी राजकारणामध्ये एकच ध्येय घेऊन आलोय की या तालुक्याचा शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटावा, या तालुक्यातला बेरोजगारांना रोजगार मिळावा, या तालुक्यामध्ये इंडस्ट्री चालू व्हावी. जो ह्या तालुक्याचा पाण्याचा प्रश्न सोडवेल त्याचे फोटो लोक देव्हाऱ्यात ठेवतील आणि देव म्हणून पूजा करतील, असं आव्हान मी फडणवीस साहेबांना केलं होतं. आणि ती अपेक्षा आपण पूर्ण करू शकतात ही आम्हाला खात्री आहे. म्हणून मी खऱ्या अर्थानं आज या व्यासपीठावर पुन्हा आपल्या बरोबर आलोय. हे खऱ्या अर्थाने मी आव्हान केलं होतं, परंतु अद्याप मात्र ते पाणी अजून आलं नाही. हे आमचं दुर्दैव आहे. नक्कीच. येणाऱ्या काळामध्ये म्हणजे आपण ज्या पद्धतीने मतदारसंघामध्ये फिरत आहात, लोकांच्या प्रतिक्रिया असतील किंवा लोकांच्या काही अजून अडचणी असतील, तरी एक लोकप्रतिनिधी म्हणून किंवा येणाऱ्या विधानसभेमध्ये आपण एक इच्छुक उमेदवार आहात किंवा लोक आपल्याकडे एक उमेदवार किंवा एक भावी आमदार म्हणून आपल्याकडे बघत आहेत, तर एक काय विजन आपलं असणार आहे आणि लोकांमध्ये फिरत असताना काय लोकांच्या काय प्रतिक्रिया किंवा काय भावना आपल्याला समजतात? संपूर्ण मतदारसंघाचा मी दौरा केला. दौरा करत असताना लोकांनी अतिशय पोटतिडकीने सांगितलं की डॉक्टर साहेब, तुमच्या सगळ्यांमधले मतभेद निपटा. जी तालुक्यामध्ये राजकारण करणारी प्रमुख मंडळी असेल यांनी सगळ्यांनी एकत्र बसा आणि या ठिकाणी तालुक्याचा जो विकास थांबलेला आहे तो विकासाचा गाडा पुढे न्या. ही पोटतिडकीची पहिली लोकांची कळकळ आहे. आणि सगळ्या लोकांना वाटतं की डॉक्टरांना पक्षाची उमेदवारी मिळाली पाहिजे. कुठल्याही पक्षाने डॉक्टरांना जर उमेदवारी दिली तर डॉक्टर 100% मोठ्या फरकाने विजयी होतील, हा विश्वास लोकांमध्ये आहे. आज मी भारतीय जनता पक्षाकडे उमेदवारी मागितलेली आहे. कारण 2014ला भारतीय जनता पक्षाने माझ्यावर अन्याय केला, 19ला माझ्यावर अन्याय केला आणि मागच्या वेळेस वरिष्ठांनी सांगितलं होतं की पुढच्या वेळेस चांदवड तालुक्याला आम्ही उमेदवारी देऊ. आज ती अपेक्षा धरून आम्ही भारतीय जनता पार्टीचे भूषण कासलेवाल असेल, बाळासाहेब माळी असतील, आम्ही सगळी, मी माझ्यासह आम्ही उमेदवारी मागतोय की ह्या वेळेस भारतीय जनता पक्षाने आमचा विचार करावा. चांदवड तालुक्याची मतदार संख्या 2,03,000 आहे. त्यापेक्षा देवळा तालुक्यापेक्षा दुप्पट आहे. भागवाद म्हणून नाही, पण देवळ्याला 2दा संधी दिलेली आहे, तर ह्या वेळेस चांदवड तालुक्याला संधी दिली पाहिजे. आणि भारतीय जनता पार्टीने ही संधी दिली तर त्या संधीचं सोनं करेल. जे राहिलेले प्रश्न प्रलंबित आहेत ते 100% सरकारकडनं सोडून आणेल, हा विश्वास जनतेला माझ्याकडनं आहे. म्हणून जनता असं म्हणते की काही करा डॉक्टर साहेब, पक्षाची उमेदवारी तुम्हाला मिळायला पाहिजे, पक्षाची उमेदवारी आणा. शेवटी हा निर्णय पक्षाच्या हातात असतो, तो आपल्या हातात नसतो. शेवटी जनता जो निर्णय देईल, जो जनादेश देईल तो मान्य करावा लागतो. परंतु ही वस्तुस्थिती आहे, जनतेच्या मनातला आमदार मात्र मी आहे. नक्कीच.
जनतेतील मनातील आमदार. खऱ्या अर्थाने गेल्या अनेक संध्या या ठिकाणी उपलब्ध झाल्या किंवा प्रयत्न झालेत, परंतु शेवटच्या मिनिटाला काही गणिते बदललीत आणि त्या ठिकाणी डॉक्टर आत्माराम कुंभारे साहेबांना या ठिकाणी उमेदवारी नाकारली गेली. परंतु येणाऱ्या विधानसभेमध्ये जे काही आता जी व्यूहरचना दिसते आहे किंवा जो जनसंपर्क दिसतो आहे की जनतेच्या मनातील आमदार म्हणजे डॉक्टर आत्माराम कुंभारे अशा भावना समोर येत आहेत. येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आपण बघू शकतात की भाजप साहेबांना उमेदवारी देणार किंवा नवीन पर्याय शोधणार या ठिकाणी आपण येणाऱ्या काळामध्ये समजणारच आहेत. परंतु सर आपण भाजपकडे तशी मागणी केली आहे का उमेदवारी संदर्भात? काही इंटरव्ह्यू झाले आहेत का? आपला काही बायोडाटा पोहोचलेला आहेत का? काय सांगाल? अजून तरी पदाधिकाऱ्यांची काही चर्चा झाली त्या संदर्भात? अजून तरी भारतीय जनता पार्टीने मुलाखती वगैरे अशा काही सुरू केलेल्या नाही. परंतु मधल्या काळामध्ये पक्ष निरीक्षकांनी या ठिकाणी चाचपणी केलेली आहे. पक्ष निरीक्षकांनी या ठिकाणी आमची नावं, इच्छुकांची नावं वरती पक्षाला कळवलेली आहे. थोड्याच कालावधीमध्ये कदाचित पक्ष वरिष्ठांकडनं पक्ष प्रोटोकॉलनुसार त्या ठिकाणी बोलवणं होईल. त्यावेळेस आमचे विचारविनिमय त्या ठिकाणी होतीलच. नक्कीच. परंतु आपण बघितलं असेल की लोकसभेमध्ये मोठा फटका या ठिकाणी भाजपला बसला, कांद्याचा फटका या ठिकाणी बसला. तसाच प्रश्न काही विधानसभेमध्ये राहील? नाही. गंमत अशी आहे की खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये एक वेगवेगळं सिस्टमॅटिक नेरेटिव्ह सेट केलं गेलं होतं. बरोबर. लोकसभेमध्ये संविधानाच्या बाबतीमध्ये संविधान हे बदलणार, कायदा बदलणार असा एक मोठा बुमरँग त्या ठिकाणी तयार झाला. त्यामुळे काही वर्ग कळत नकळत भारतीय जनता पार्टीपासून दूर गेला आणि भारतीताई पवारांचं अतिशय चांगलं काम होतं. बरोबर. चांगलं काम होतं तरीही लोकांपर्यंत ते पोहोचू शकल्या नाही किंवा लोकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये कमी पडल्या. आणि एकच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तशी एक लहर तयार झाली होती की ह्या वेळेस काही करून आपल्याला मोदींच्या विरोधामध्ये किंवा केंद्राच्या विरोधामध्ये मतं टाकायची. हा एक नेरेटिव्ह जाणूनपूर्वक त्या ठिकाणी सेट केला गेला होता आणि त्याचं होतं खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपण निकालानंतर बघितलं. परंतु बरेचसे प्रोजेक्ट, बरेचसे कामं ह्या मधल्या काळामध्ये, मागच्या 5 वर्षाच्या काळामध्ये या ठिकाणी झाली. त्याला मान्यच करावं लागेल. शेवटी जनतेचा कौल असतो, तो मान्य केला पाहिजे. जनतेने जो कौल केला तो मान्य आहे, पण एक ठराविक नेरेटिव्ह सेट झाल्या कारणानं तो पराभव झाला असं माझं मत आहे. नक्कीच. पण आपण बघितलं असेल इतर मतदारसंघामध्ये देखील भाजपला कुठे पिछाडी मिळाली असेल, पण चांदवड देवळा मतदारसंघामध्ये भाजपला चांगल्या पद्धतीने आघाडी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाली. चांदवड देवळ्यामध्ये आघाडी या ठिकाणी मिळाली कारण मधल्या काळामध्ये जी कामं भारतीय जनता पार्टीच्या सगळ्याच लोकप्रतिनिधी असतील, आमदार असेल, खासदार असेल किंवा केंद्राकडनं वेगवेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी निधी उपलब्ध झालेला असेल, राज्याकडनं झालेला असेल, ही विकासाची कामं लोकांना डोळ्याने दिसली. त्यामुळे लोकांनी त्या ठिकाणी एवढं खराब वातावरण असतानाही बरोबरीत ठेवलं किंवा किंबहुना भाजपाला थोडं पुढे ठेवलं. नक्कीच. आपण गेल्या अर्धा तासापासून चर्चा करत आहेत. चर्चा संपावीच नाही असं आम्हाला वाटतं, कारण की एक कारण की एक अभ्यासू व्यक्तिमत्व, मातीतला माणूस, खऱ्या अर्थाने जो मातीतला माणूस आहे तो मातीतल्या तळागाळातल्या जनतेच्या खऱ्या अर्थाने प्रश्न मांडू शकतो आणि प्रशासनापर्यंत पोहोचू शकतो. राजकीय पटलावरती काम करत असताना या सर्वसामान्य व्यक्तींच्या समस्या जो त्या ठिकाणी मांडत असतो, खऱ्या अर्थाने जनता त्याला पसंती देत असते. नक्कीच कुठेतरी आम्हाला वेळेचं देखील बंधन आहे, म्हणून आपण एक छोटासा रॅपिड राऊंड घेणार आहोत. त्याचं उत्तर हो किंवा नाही किंवा सांगता येत नाही असं आपल्याला उत्तर या ठिकाणी द्यायचं आहे. तर आपण हा पुढचा रॅपिड राऊंड सुरू करणार आहोत. चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार बदलायला पाहिजे. प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे. भाकरी म्हणतो ना, नक्कीच फिरली पाहिजे, करपली नाही पाहिजे, फिरली पाहिजे. त्या हेतूने न्यायाने आणि आम्ही लोकसंख्येने, मतदारसंख्येने मोठे आहोत ना, आम्हाला कधी नाही मिळणार. आम्हाला न्याय दिला पाहिजे. जनतेचं म्हणणं आहे. मागच्या लोकसभेला 52-55 हजार मतं दिली, मागच्या विधानसभेला 55,000 मतं भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला दिली. भारतीय जनता पार्टीच्या मतदारांची पण अपेक्षा आहे की यावेळेस चांदवड तालुक्याच्या लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या चांदवड तालुक्याला भाजपाने उमेदवारी दिली पाहिजे. बरोबर, दिली पाहिजे. नक्कीच. पुढचा प्रश्न असा आहे की आपण पुन्हा जिल्हा परिषद की चांदवड देवळा विधानसभा? जिल्हा परिषद, पंचायत समिती आता माझ्या डोक्यात नाही. आता तालुक्यातल्या इतर राजकारणापासून संन्यास घेऊन एकच गोष्ट मला या ठिकाणी जनतेच्या आग्रहासाठी करायची आहे, ती म्हणजे विधानसभेची उमेदवारी. बरोबर. पुढील प्रश्न आहे हा राज्यातील राजकारणाचा.
भाजपच्या सत्तातर राजकारणामुळे पुढील निवडणुकीमध्ये भाजपला फटका बसणार? ते आत्ताच सांगणं अवघड आहे, कारण कसं आहे की शेवटी जनता जनार्दन आहे. बरोबर. त्याचा एक अपवाद प्रश्न म्हणजे पुन्हा एकदा राज्यामध्ये भाजपची सत्ता येणार? सध्या तरी चित्र तसं दिसतंय. पुढील निवडणूक राहुल दादांसोबत की दादांव्यतिरिक्त? येणारा काळ ठरवेल, परंतु पक्षाबरोबर मी प्रामाणिक आहे. नक्कीच. शेवटचा प्रश्न असा की त्या उत्तराला संपूर्ण चांदवड देवळा मतदारसंघ ही आतुरतेने आपल्या त्या उत्तराची वाट बघत आहे. डॉक्टर आत्माराम कुंभारडे हे येणाऱ्या विधानसभेचे उमेदवार असतील? 100%. का नाही? गेली 2009 पासून मी संघर्ष करतोय उमेदवारीसाठी. काँग्रेसने मला डावलला, अन्याय केला. बरोबर. भाजप जर अन्याय करत असेल तर जनताच ठरवेल काय करायचं. नक्कीच. हा चेंडू मी जनतेच्या कोर्टात टाकणार आहे. बरोबर. जनतेने मला निर्णय द्यायचा आहे, त्या निर्णयाला मी बांधील राहील. नक्कीच. धन्यवाद साहेब. बेधडकपणे आम्ही प्रश्न विचारलीत, आपण त्याच बेधडकपणे उत्तर दिलीत. जनतेच्या प्रश्नासाठी स्वतः जो आपला काही राजकीय पक्ष असेल किंवा सत्ता असेल या समोर बोलण्याची धाडस आपण या ठिकाणी दाखवलं. खऱ्या अर्थाने आपण बघितलं तर जनतेला असेच नेते आवडतात, म्हणून ज्या अर्थाने आपलं चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघामध्ये एक भावी आमदार म्हणून ते नाव उल्लेख पुढे येत आहेत, हे याचीच काहीतरी आपल्या कामाची पावती असावी आम्हाला वाटतं. येणाऱ्या कार्यासाठी आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो. नक्कीच आपण याच पद्धतीने पुढे देखील आपल्याशी आम्ही संवाद साधणार आहोत. ज्यावेळेस आपल्याला उमेदवारी जाहीर होईल, आपण उमेदवार म्हणून पुढे याल, आपण या ठिकाणी मतदारसंघामध्ये उमेदवार म्हणून पुढे जाल आणि लोकांशी संवाद साधणार, तेव्हा येणाऱ्या लोकांच्या प्रतिक्रिया असतील किंवा आपलं पुढील विजन असेल, त्यावेळेस नक्कीच या मुलाखतीच्या माध्यमातून पुन्हा आपल्याशी आम्ही संवाद साधणार आहोत. या भावना आम्ही आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्यात. लोकांच्या अशा इच्छा होत्या की नक्कीच डॉक्टर आत्माराम कुंभारडे हे काय बोलतात ही लोकांना एक आतुरता होती आणि त्यासाठी ही छोटीशी मुलाखत, छोटासा प्रयत्न आम्ही केला. आपण जो वेळात वेळ दिला, वेळ काढला आणि आम्हाला जो या ठिकाणी वेळ दिला त्याबद्दल आम्ही आपले आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. थँक्यू. आभारी आहे.